श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे स्वामींचे स्वरूप काय होते आणि स्वामी कसे होते, किंवा त्यांच्या नजरेला नजर कुणाला देता येत नव्हती आणि कोणाबद्दल ते काय विचार करायचे, किंवा बघताना त्यांचा फरक कसा पडायचा, ते कुठे राहायचे, हे सर्व मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. तर स्वामी अक्कलकोटींचे म्हणजे बुद्धिगम्य आहेत. ते स्वतःच म्हणाले, अक्कल से खुदा पहचानो. निष्क्रिय व जुजबी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामींच्या कृपेचा व शक्तीचा बोध होणार नाही. तसेच स्वामी अद्भुत आहेत. निर्बुद्ध व चंचल असणाऱ्या स्वामींचे स्वरूप, त्यांची विलक्षण कृपासत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार, अघटित लीला कळणार नाहीत व अनुभवायास येणार नाहीत. स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहेत. बाकी माया भ्रम आहे. ते सर्व शक्तिमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत. स्वामी अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत. परमहंस आहेत. स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात. स्वामी ओमकारातील पहिला स्वर कार म्हणजे शेषशायी विष्णू भगवान आहेत. स्वामींना कुळ, जात, धर्म, पंथ, संप्रदाय नाही. त्यांची जात सर्व संतांप्रमाणे कळवळ्याची आहे. स्वामी अचलोपम आहेत. स्वामी तोपमय आजार यतीश्वर आहेत. ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. सर्व देवता आणि रिद्धिसिद्धी स्वामींची पूजा करतात. स्वामींना काम, क्रोधादी विकार नाहीत. तसेच संकल्प आणि विकल्प नाहीत. ते सर्व साक्षी आहेत. स्वामीच सर्व विश्वातील अर्थ, आनंद, प्रेम आणि सुख रूप आहेत. तसेच स्वामी सर्व जीवातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. म्हणजेच स्वामींची सर्व देवस्थाने स्वामींच्या अस्तित्वाने जागृत आहेत. स्वामी महाराज हे अतिसूक्ष्म व अतिविराट वटवृक्षासारखे वटवृक्षाच्या तळी व मुळात दत्तनगर मूळ आहेत. म्हणून सध्या पार्थिव दृष्टीला त्यांचे दर्शन होणे अवघड आहे. स्वामी निरालंबासनी आहेत. म्हणजे त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाही. त्यांचे स्थान चंद्र, सूर्य, तारे, उदयास्तापलीकडचे आहे. ते सर्व विश्वाला व्यापून दशांगुळे उरलेले आहेत. स्वामी सर्व जीवांचे म्हणजेच सगळ्यांशी जीवलग आहेत. जीवांच्या उद्धारासाठीच त्यांनी सदहे अवतार या मृत्यू लोकात घेतलेला आहे. स्वामी अंतरसाक्षी, प्रत्येकाच्या हृदयात असणारे व अनंत परमात्मा आहेत. स्वामी अतींद्रिय स्मृतगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामी अमुख्य आहेत. म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे कर्तपणे ते स्वतःकडे घेत नाहीत. ते निर्माही, निरहंकारी, तुल्य निंदा, स्तुती, मौनी व निर्विकारी साक्षी आहेत. म्हणूनच ते म्हणायचे, मला नमस्कार करा किंवा करू नका, माझे नामस्मरण, पूजा करा किंवा करू नका, मी आहेच. स्वामी अहंभावहीन प्रसन्नात्मभाव असे आहेत. ते भक्तांवर नित्य प्रसन्न असतात. त्यांच्या पापवृत्तीवर व संकटावर ते रागवतात व त्याची देहशुद्धी व चित्तशुद्धी घडवून आणून त्याला मोक्षप्राप्ती घडवतात. स्वामी त्रिलोकाश्रय म्हणजेच स्वर्ग, पृथ्वी व पाताळ यांचे आधार व आश्रय आहेत. स्वामी आत्मसंभव, आत्मतत्वातून व निजरूप आणि निजानंदातून प्रेरणा किंवा स्फूर्तिरूप व्यक्त होतात. स्वामी त्रिविध तापहार, जन्म, जरा, मरण या अवस्थातील यातना आणि अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक तापहरण करणारे भक्तकाम कल्पद्रुम
भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटापासून वाचवणारे आहेत. स्वामी परमेश आहेत. इष्ट इति ईश्वर. इष्ट इति ईश्वर या सर्व विश्वाचे कल्याण, मंगल, सुख, समाधान केवळ स्वामी अच्युत कोटींची शक्ती आहे. बाकी सर्व भ्रम व माया आहे. या मायेच्या नादी लागल्याने, तिच्या मोहात पडल्याने केवळ आणि केवळ फक्त अकल्याण व दुःखच आहे. स्वामी संसार विवर्जित म्हणजेच मोह मायेपासून दूर असल्याने संयमी असे आहेत, म्हणून रागावर सुद्धा त्यांचे नियंत्रण आहे. स्वामींचा क्रोध व विश्वाला परवडणारा नाही, म्हणून ते सर्वसामान्य जीवांवर रागवत नाही. त्यांच्या दृष्टवृत्तीचे व्यवहार ते सहन करतात. सुंदराबाईची मनमानी. सर्व विश्वच आपल्या हातात घोटीच्या स्वरूपात धरून ठेवले आहे, तरी कोप झाल्यास सर्व विश्वासाच संहार होईल, म्हणून स्वामी रागवत नाही, तर अपराधांना क्षमा करतात. म्हणून स्वामी म्हणाले, मला राग आला असता तर सगळ्यांची भाजी करून खाल्ली असती. तसेच या सर्व मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना कधीही झाला नाही. स्वामी चिदंबर व दिगंबर आहेत. चित आणि दिग हेच ज्यांचे वस्त्र आहे, असे विराट रूपी ते चिन्मय चैतन्य रूप आहेत. स्वामींची कृपा उदंड. त्यांच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालबाधित सत्य आहे. स्वामी म्हणतील ते शेवटी खरे होईल. स्वामी कालांतक आहेत, म्हणजे माया स्वरूप काळशक्तीचा अंत करणारे आहेत. त्यासाठी ते कृतलक्षण म्हणजे सर्वदा सिद्ध आहेत. ते कृपाचा सागर आहेत. ते कृतनाश कृतांत कृतलक्षण आहेत. तसेच हे सर्व कर्मे स्वामीच करतात. उत्पत्ती, स्थिती, लय. स्वामी कृतागम म्हणजे वेद निर्माण करणारे आहे व श्रुती, श्रवण, स्मृती, स्मरण यांनी उपासनेस योग्य अशी विभूती आहेत, कथित आहेत. स्वामी चतुरात्मा आहेत, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश व माया अशा 4 स्वरूपात वावरणारे. मन, चित्त, बुद्धी व अहंकार याद्वारे व्यक्त होणारे नित्य शुद्ध मंगल असे सूक्ष्मरूपी चारुलिंग, शुद्ध मंगल असे सूक्ष्मकारक आहेत. म्हणून स्वामींनी भक्तांना म्हणून स्वतःचे प्रतीक म्हणून स्वामींनी भक्तांना आत्मलिंग भेट दिले. स्वामी धी, बुद्धी, पती, श्री लक्ष्मीपती, पृथ्वीपती, यक्षपती व देवाधिपती, सर्व देवतांचे देव, सर्व सरकारांचे सरकार आहेत. त्यांच्या पुढे कुणाची सत्ता नाही. स्वामी हे विश्वातील तेज प्रदीप्त मूर्ती आहेत. ते तेज स्वामींच्या नेत्रातूनच प्रगट होते, म्हणूनच स्वामींच्या नजरेला नजर देता येत नाही. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.